नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत बीटरूटचा जाम। बीटमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे काय होतं, आपण जर याचं नियमित सेवन केलं तर आपलं हिमोग्लोबिन हे वाढतं आणि ॲनिमियाची समस्या पण आपली दूर होते। आयुष्यात आपल्याला कधीच ॲनिमिया होणार नाही याचं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर। बीटरूटचे तसे आणखी बरेच फायदे आहेत। बीटरूटमुळे शरीर डिटॉक्स होतं आणि ब्लड प्रेशर सुद्धा आपलं कमी करायला बीटरूट मदत करतं। म्हणून डॉक्टर सांगतात की तुम्ही रोज तरी एक छोटासा बीटचा तुकडा खा। आणि मुलांना असं साधं कच्चं बीट जर दिलं खायला तर ते कधीच खाणार नाही, पण तुम्ही असं जर जाम बनवून त्यांना ब्रेडला किंवा पोळीला लावून दिला तर ते त्यांना कळणार सुद्धा नाही आणि ते आवडीने खातील। आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। बघूया मी यासाठी काय काय साहित्य घेतलं ते। घेतले आहेत मी 2 मीडियम साईजचे बीटरूट। याला स्वच्छ धुवून याची साल काढून घेतली। ह्याचे आता पातळ पातळ पीसेस करून घ्यायचे। बीट घेताना असं फ्रेश बीट घ्या, म्हणजे ते खायला पण गोड लागतं। मग आपल्याला गूळ किंवा साखर कमी टाकावी लागते। बीटचे असे पीसेस करून घ्यायचे आणि बीट कापताना मात्र एक लक्षात करायचं की असे पातळ पीसेस करायचे, म्हणजे काय होतं, जर आपण जेव्हा याला शिजायला घेऊ तेव्हा जास्त वेळ लागणार नाही आणि यातली पोषक तत्वे जी आहे ना ती तशाला तशी राहतील। गॅसवर मी कढई तापायला ठेवली, त्यात हे सर्व बीटचे पीसेस टाकून द्यायचे। वजनाने जर मोजलं तर हे बीट अर्धा किलो आहे। यामध्ये सर्व पीस व्यवस्थित बुडतील इतकंच पाणी टाकायचं, खूप जास्त पण पाणी टाकू नका। आणि समजा तुम्हाला जर कढईमध्ये बीट शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। अगदी थोडंसं पाणी टाका आणि 2 शिट्ट्या काढून घ्या। झाकण ठेवून बीट शिजवून घ्यायचे। बीट आता उकळायला लागलेत, एकदा याला चेक करून घ्यायचं की हे होत आहेत का व्यवस्थित। हे अजून थोडेसे शिजायचे बाकी आहे, अर्धे शिजले असतील हे। एकदा पुन्हा झाकण ठेवून याच्यावर मी याला व्यवस्थित पूर्ण शिजू देते। चार ते 5 मिनिटांमध्ये बीट चांगले शिजून जातात। आता ते शिजले असतील हे बघा, कारण आपण याच्या पातळ स्लाइस केल्या होत्या त्याच्यामुळे ते पटकन शिजतात। गॅस बंद करून ही कढई फॅन खाली ठेवायची थंड करायला, कारण हे आपल्याला नंतर मिक्सर मधून काढायचे आहे। बीट संपूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सर मध्ये काढा। आणि यामध्ये हे जे थोडंफार पाणी आहे हे सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे, याला काढून टाकू नका, कारण याच्यामध्येच तर खरी पोषक तत्वे आहेत। मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। याच्यामध्ये बीटचे पीसेस नाही राहिले पाहिजे। एक बाउल घेतला, त्यामध्ये ठेवते मी हे चाळणी। आपल्याला आता ती पेस्ट जी आहे ना ती गाळून घ्यायची आहे। स्पॅच्युल्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने हे आता गाळून घ्यायची आपल्याला ही सर्व पेस्ट। खूप पटकन गाळून होते, याला 1 मिनिट सुद्धा नाही लागला मला। बघू शकाल आपण, पूर्ण पेस्ट खाली निघाली सर्व। आता या गाळणीला जी खाली लागली असेल ती सुद्धा काढून घ्यायची बाउलमध्ये। एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली। कलर तर ऑलरेडी बीटचा खूप सुंदर असतो, त्याच्यामुळे कलर छान येणारच झाला। सेम त्याच कढईमध्ये आता आपण जाम बनवायला घ्यायचा। पुढची प्रोसेस आता मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला करायची आहे, खूप हाय फ्लेम करू नका। यामध्ये टाकते मी आता हा 1 वाटी माझ्याकडे ऑर्गॅनिक गुळाची पावडर आहे। तुम्ही गुळ सुद्धा टाकू शकता साधा, त्याला चिरून घ्या बारीक आणि नंतर टाका, पण माझ्याकडे ऑलरेडी पावडर असल्यामुळे मी ही ऑर्गॅनिक पावडर टाकते। ही टाकते मी 1 वाटी। थोडंसं गोड तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार।
आणि तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर साखरही वापरता येते, पण शक्यतोवर काय करा, गुळच वापरा, कारण गुळ सुद्धा खूप छान असतो, हेल्दी असतो. आणि साखर वापरायचीच असेल तर खडी साखर वापरा. मग याला आता उकळी फुटल्यानंतर काय होईल, हे थोडंसं वर उडायला लागेल. मग आपल्याला याच्यावर झाकण ठेवावं लागेल. हे बघा, हे उडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे आता याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. आणि जोपर्यंत यातला पाण्याचा अंश निघून जात नाही तोपर्यंत हे असंच उडणार. फक्त 2 मिनिटांसाठी गॅस बंद केला, कारण यामध्ये टाकायचं आहे मला लिंबू. हा एक पूर्ण लिंबू मी यामध्ये टाकणार. लिंबू प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तुम्ही व्हिनेगर सुद्धा वापरू शकता. व्हिनेगर जर तुम्ही टाकत असाल तर 1 टेबलस्पून व्हिनेगर टाका. या एवढ्या जामसाठी 1 लिंबू पुरेसा आहे. लिंबू टाकल्यानंतर आता मी पुन्हा एकदा गॅस सुरू करेल आणि याच्यावर झाकण ठेवून याला मी तोपर्यंत शिजू देते जोपर्यंत यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत. मी झाकण काढून घेतलं आणि बघा, आता वर उडायचं बंद झालं, म्हणजे यातलं पाणी आता संपलं. यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक नाहीये. फक्त हे शिजलं की नाही ते आता आपण चेक करायचं एकदा. खूप सोप्या पद्धतीने हे चेक करता येतं. डिश घेतली मी, डिशमध्ये थोडासा जाम टाकला आणि हे जाम इकडे तिकडे पसरत नाहीये, म्हणजे आपला जाम अगदी व्यवस्थित शिजलाय. हा जर तुमचा इकडे तिकडे पसरला तर मग त्याला अजून थोडं शिजू द्या. हा अगदी एका ठिकाणी आहे. आता व्यवस्थित शिजला म्हणजे गॅस बंद करायचा. गॅस बंद करून जाम पूर्ण थंड होऊ द्यायचा. नंतरच मग याला बाटलीमध्ये किंवा मग बाउलमध्ये काढून घेऊ शकता तुम्ही. तयार झाला आपला बीटरूटचा जाम. हा जाम तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा, चांगलाच राहतो. जास्त प्रमाणातही तुम्ही बनवून ठेवू शकता. आपण सुद्धा ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.